नमस्कार. सेवा परमो धर्मः हे व्रत स्वीकारून गेली 20 वर्ष चाकण परिसरामध्ये अरगडे कुटुंबीय वैद्यकीय क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. आज आपल्या बरोबर आहे डॉक्टर अस्तित अरगडे. हा 20 वर्षाचा प्रवास आपण आज डॉक्टरांकडूनच ऐकणार आहोत. गेल्या 20 वर्षात चाकण परिसरामध्ये तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहात. पण सुरुवातीला मला असं जाणून घ्यायचंय की तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात यावं असं का वाटलं? याची सुरुवात करायची झाली तर मी ज्या संस्थेमध्ये शिकलो ती ज्ञानप्रबोधिनी ही पुण्यातली संस्था, अनेकांना त्याविषयी माहिती असेल, अनेकांना कदाचित माहिती नसेल, परंतु देशसेवेसाठी हुशार विद्यार्थ्यांनी काही ना काही सामाजिक जाणीव ठेवून काम केलं पाहिजे अशा मोटिवेशननी सुरू झालेली ही संस्था. आणि त्या संस्थेमध्ये माझं शिक्षण झालं आणि त्या संस्थेत सामाजिक क्षेत्रात काम करण्याचं काही बालकडून लहानपणापासून मला मिळालं. हे करत असताना मी ज्ञानप्रबोधनाच्या योग विभागामध्ये सुद्धा कार्यरत होतो. आणि जेव्हा करिअर निवडीचा प्रश्न आला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं किंवा माझ्या शिक्षकांनी माझ्या असं लक्षात आणून दिलं की माझे वडील मागचे 40 वर्षापासून चाकण आणि चाकण परिसरामध्ये वैद्यकीय सेवा तर देतच होते, पण सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं. आजही ते योगदान त्याच पद्धतीनं चालू आहे. तेव्हा कुठेतरी व्यवसाय आणि समाजसेवा म्हणजे ज्ञानप्रबोधनीचं एक बाळकडू आणि व्यवसायामध्ये गळा म्हणजे जे काही आपल्याला मिळतं या दोन्हीच्या लिगसी ही माझे वडील कित्येक वर्ष सांभाळत होते. आणि मग त्यांचा आदर्श ठेवून आपणही या व्यवसायामध्ये सामाजिक बांधिलकी जपता येईल या अनुषंगाने प्रवेश करावा असा निर्णय घेऊन मी खरं म्हणजे या क्षेत्रामध्ये उडी मारली. पण सर, आता अरगडे प्रसूतीगृह हे चाकण परिसरात गेली 17 वर्षात मला वाटतं झाली आपलं हे सुरू करून प्रसूतीगृह. या 17 वर्षाचा जो काळ होता तो साधारण कसा होता, म्हणजे त्याचा त्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय झालं? जेव्हा मी 2006 मध्ये या हॉस्पिटलची आम्ही सुरुवात केली त्यावेळेला अनेक चॅलेंजेस या परिसरामध्ये होते. त्या ठिकाणी ब्लड बँक उपलब्ध नव्हती. देणारे जे गुणतज्ञ असतात ते डॉक्टरांची सहज अवेलेबिलिटी होती, परंतु ती सहज अवेलेबिलिटी नव्हती. अनेक गोष्टी म्हणजे इथे त्यावेळेला अनेक सोनोग्राफीचे तज्ञ यायचे, पण ते फक्त बाजारच्या दिवशी शनिवारी यायचे. आणि मग स्त्रीरोग आणि प्रसूती हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये सोनोग्राफी हा जो त्यांचा स्टेथोस्कोप असल्यासारखा विषय. आणि मग ह्या सगळ्या अडचणी त्यावेळेला होत्या. मग ज्यावेळेला मी हॉस्पिटल सुरू केलं त्यावेळेला पहिल्यांदा दररोज हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी होईल हे आम्ही सुरुवातीला चालू केलं. अनेक गुणतज्ञांशी चर्चा करून ते इथे आपल्याकडे येतील अशी व्यवस्था केली. त्या काळामध्ये वेदनाविरहित प्रसूती हे तंत्रज्ञान पुण्यात सुद्धा फार क्वचित ठिकाणी वापरलं जायचं. तर ते वेदनाविरहित प्रसूतीचं तंत्रज्ञान आम्ही 2006 मध्ये इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू केलं. NST म्हणजे बाळाची ठोके मोजायचं यंत्र आणि त्याचा आपला जसा कार्डिओग्राम असतो तसा बाळाचा कार्डिओग्राम असतो. तर हे 2006-07 साली हे तंत्रज्ञान तसं बऱ्यापैकी नवीन होतं. माझ्या आठवणीप्रमाणे पुण्यातले काही हॉस्पिटल्स वगळली तर नाशिक पर्यंत यामध्ये अख्ख्या पूर्ण रोडवरती माझ्या एकट्याकडे त्यावेळेला NST मशीन असावी असं माझा एक त्यावेळेसचा अंदाज आहे. तर या सगळ्या सुविधा आम्ही सुरू केल्या. कित्येक वेळेला काय व्हायचं की प्रसूतीला येणाऱ्या स्त्रियांमध्ये तेवढं ज्ञान नसायचं. कोणीतरी मोठी लोक सांगायची, ते लोक ऐकायची, त्याच्यावरनं काही ना काही सगळे आपले उपचार घेण्याची पद्धत अशी सगळा प्रकार होता. तर मग आम्ही इथे सगळ्यात पहिल्यांदा प्रसूतीपूर्व माहिती वर्ग सुरू केला की गरोदर असलेल्या स्त्रियांना 4-5व्या महिन्यामध्ये आता आपला प्रवास कसा जाणार आहे, काय त्याचं होणार आहे, मग त्याच्याबरोबर कुठले कुठले व्यायाम केले पाहिजे अशी सगळी सर्वांगीण माहिती देणारा एक वर्ग आम्ही त्यावेळेला सुरू केला, जो आजही आमचा म्हणजे युनिक म्हणता येईल असं एक फीचर आहे. मधल्या काळामध्ये कोरोनामध्ये हे सगळे वर्ग वगैरे बंद पडले, पण मग आम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून ही माहितीपर छोटे छोटे व्हिडिओज हे आमच्या सगळ्या पेशंट्सना द्यायला सुरुवात केली. आणि आता ती परंपरा अजूनही चालू आहे. तर सांगायचा मुद्दा असा की अगदी सुरुवातीला या परिसरामध्ये पहिल्यांदा घडल्या अशा 100 गोष्टी मी तुम्हाला आता सांगू शकतो की ज्या आम्ही प्रथम या हॉस्पिटलमध्ये सुरू केल्या. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की खूप म्हणजे मला आठवतंय तसं सुरुवातीच्या पहिल्या महिन्यामध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये फक्त 3 डिलिव्हरी झाल्या होत्या. आणि त्या आता वाढत 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 महिन्याला मला 8-10 हजाराच्या पुढे तुम्ही 10,000चा टप्पा आम्ही केव्हाच पार केलाय. आणि मग हे सगळं प्रसूती आणि स्त्रीरोग याविषयी भरपूर काम आम्ही करत आतापर्यंत पुढे आलो.